छत्रपतींचा अवमान होईल असा काही विषय झालेला नाही। त्यामुळे यांनी अशा पद्धतीची वल्गना करू नये। विरोधकांनी लक्ष केलं नाही ना, असं काय मी त्या व्यासपीठावर होतो, असं काय त्या व्यासपीठावर छत्रपतींचा अवमान होईल असा काही विषय झालेला नाही। त्यांनी जे काढलेले ती स्क्रीन असेल त्यामध्ये काटछाट करून त्या पद्धतीने त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ही त्यांची हार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय हे वाक्य संपून राहुलजींनी त्यांचं भाषण पूर्ण केलेलं आहे आणि राहुलजींनी माझ्यासमोर म्हणले की हा पुतळा नीट ठेवा, पुतळा चांगला आहे, सुंदर आहे असं त्यांच्या बोलण्यातनं येत होतं। आणि ह्या ज्या पद्धतीने करतात हे देशामध्ये झालेल्या पिछाटमध्ये कारणं काढतात, असं काही नाही। छत्रपती सगळ्यांना वंदनीय, आम्हाला वंदनीय, आणि छत्रपती शिवाजी महाराज मांडल्याशिवाय आमचा दिवस चालू होत नाही। त्यामुळे यांनी अशा पद्धतीची वल्गना करू नये आणि ही सहानुभूती घेऊ नये असं आमचं। छत्रपती शिवाजी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।